आपण यांचा तुमचा की मला सांगा बरोबर हालायचं नाही अजिबात आवड आहे आवड बरोबर असं चल हॅलो चेक चेक एकदा बेस कमी करून घ्या हॅलो हॅलो चेक 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 हॅलो माईक तुमचा थोडा हा चल ओके ओके हा तर भुवनची बारी पाहिला बघितला मस्त पहिल्यांदा भुवानी तिथे भुवानी पहिल्यांदा सुंदर कार्यक्रम केले खरंच आज तुम्ही जर असा कार्यक्रम काही केला तर ऋषी भुवनची तुमची नक्की जोडी जमली काय मी नक्की सांगतो याच्याकडनं की हा बुवा असा आहे आणि तुम्ही जर असं वागला नाही का अशी जर तुम्ही तुमची कला ठेवला तर नक्कीच तुमची माझी जोडी जमत बरोबर की नाही पण आमचे प्रतिस्पर्धी बरोबर की नाही एवढ्या खरंच मी पहिल्यांदा नाही का पहिल्यांदा असू द्या पण मी सांगतोय एवढ्या मोठ्या प्रमाणात माय माऊल्या जर माझ्या समोर बसत असतील तर आजचा मी जिंकत नाही ना बुवा जिंकत नाही आजचा जर जिंकत असेल तर ही कोकणची संस्कृती जिंकते बरोबर यासाठी जोरात एका टाळ्या वाजवू नाहीतर बरोबर ना पहिली तुरेवाल्याची बारी बघितली की आपली बाई माणूस सगळा घरात निघून जातो हीच अपेक्षा होती तुमच्याकडनं मला आणि तुम्ही आज मात्र ते करून दिलं बरोबर ना तुमचा मान पण मी नक्कीच ठेवणार तुम्ही दिलात मला मान म्हणून मी तुम्हाला ठेवतो म्हणून मी तुमची ठेवतो तुमचा ठेवतो मान नाही तर दुसऱ्या बारी तुम्ही दिली असती फाटकी बरोबर ना म्हणून बोलत नाही त्यावरती बुवा याच्यानंतर बोलतात की नाही आलेला कोण आहे हा आमचे आदरणीय तुरेवाली शाहीर आदरणीय रमाकांत हुमने बुवा यांचं सुद्धा आगमन झालं होतं दादांना सुद्धा लाख लाख धन्यवाद यांचं सुद्धा शाहिरी मला समजला दीपक शिगवण माऊली तसेच ढोलकी मास्तर तुषार दादा काटे माऊली यांचं सुद्धा इथे आगमन झालंय त्यांना सुद्धा शाहिरी मला समजला बारीला हा काय हा बारीला सुरुवात करणे अगोदर आमचे बंधू मित्रबंधू विनोद दादा मोरे गाव शिरसिंगे यांच्याकडून खास की बुवाला सांगा तुरेवाला बुवाला सांगा बुवा काय तो एकटाच लढाय बरोबर की नाही वन मॅनशी एकटाच लढायचा स्टेपनी घेऊन उभं राहायचा नाही आपल्याशी गाठा बरोबर की नाही आपल्याला तुला कशाला पाहिजे गेल्या 30-40 वर्षाचा असतील बरोबर ना जास्तीत जास्त 40 वर्षाचा असतील तुला बरोबर ना कशाला पाहिजे स्टेपनी तुम्हाला मग हा इकडनं आणि करत बसतात कशाला पाहिजे मेऱ्या हातची चेटी खाली एवढ्या हातची 10 तास आपलं नुसतं आपलं गिरवत बसलं हा आला तो आला कशाला पाहिजे मारायला 8 गाणी जर तुमचं बुवा बोलतात तर त्यांना लेक्चर करता येत नाही कशाला पाहिजे स्टेपनी घेऊन वापरता काय ते एकटाच लढायचं एकटाच जर नसतं येत नसेल येत जमत तर उतरायचं नाही शक्य बरोबर की नाही म्हणून मला म्हणायचंय काय म्हणायचंय की बुवांची बघा बुवानी चांगलं कार्यक्रम केले खरंच चांगलं केलं पण ज्या चुका आहेत बुवा ते मी ऋषी बुवा तुम्हाला सांगून जाणार आहे तुमच्यापेक्षा वयाने बुद्धीने खरंच राहणार आहे मी बरोबर ना पण ज्या दिवशी बापाला पोरगा चप्पल घालणे बापाची चप्पल जेव्हा पोरग्याला येते तेव्हा बापान समजायचं की आपलं रिटायरमेंटचा दिवस चालू झाले बरोबर की नाही म्हणून सांगतो मी जास्त बोलणार नाही पण तुम्ही जो जेवढा दिला त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच बोलणार नाही बुवानी स्तवन झाली बुवांचा आकार रामायण महाभारत भागातील पहिल्यांदा नंतर स्तवन झाली त्याच्यानंतर ह्याचं डोलर उघडं झालं अख्ख्या संचेची ओळख नंतर करून घेतात स्तवन झाल्यावरती बुवा हा महिना होता तुमचा म्हणजे एवढे जर वर्ष तुम्ही घासताव म्हणताव ना तुम्हाला बुवा ऋषी बुवा तुम्हाला 2 वर्ष झालं बरोबर ना मी शक्तितुराच्या परंपरेनुसारच कार्यक्रम केला तुमचा अक्का
सगळा रणगाडा रामायण महाभारत झाला त्याच्यानंतर आपल्या जी वाजवायला आले त्यांची नावं घेतात थोडी जरी वालगा बरोबर नाही जनाची नाही मनाची जरी वालगा म्हणून कारण का त्यांच्या जीवावरती तुम्ही उभं बरोबर ना म्हणून त्यांना कधी विसरायचं नाही त्याचप्रमाणे आमचे मित्रबंधू ओम दादा देवरुखकर महेश दादा जाधव आयुष दादा जाधव सागर दादा जाधव कट्टर ऋषी मोहनचे ध्यान वाकवली यांच्याकडून फरमाईश आहे की माझा आज मी यावर्षी रेकॉर्डिंग केलंय गाणं रेकॉर्डिंग केले की दादाची फरमाईश आहे आज या म्हणाला दादा तुमची नक्की फरमाईश पूर्ण करणार काय म्हणायचं हा नीरव समीर जाधव यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आहे आमचे निवडवाले दादा राजदादा गौरवकर यांच्यासाठी त्याप्रमाणे ज्याप्रमाणे मला फरमाईश आहे दादा मी कडकडन घेणार एकदम टप्प्याटप्प्यात बोलचा कार्यक्रम करणार बरोबर ना ज्याप्रमाणे मुलांनी हा तुमचं बोला बोला हा दादांकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे असं पाहिजे असं आमच्या एक समज एक आवड असते शक्ती तुऱ्याची त्याचप्रमाणे आमचे मित्रबंधू रुपेश गणपत भुवाची तोड नाही दादांकडून 201 रुपयाचं पारितोषिक आहे दादांच्या लाकडाचं म्हणून मला काय म्हणायचं लक्ष असू द्या मी यावर्षी नवीन गवळण एक युट्यूबला टाकले नाही काय रेकॉर्डिंग केली आणि ती गवळण सुंदर अशीरित्या सगळ्यांचा तुमच्या माईबापांचं प्रेम आहे त्या गवळणीवरती ती गवळण मी तुमच्या समोर मांडते काय म्हणायचं लक्ष असू द्या रेकॉर्डिंग केली आणि बुवा तुम्हाला सांगतोय की शक्तितुराचा बाज नाही का शक्तितुराची खरी इज्जत तोडेवाल्यांच्या ठेक्यात आहे बरोबर ना शक्तिवाल्यांच्या सुद्धा टोपीमध्ये बुवा मी त्या गोष्टीचं भांडवल करणार होतो तुमच्या जो आखलीचा तारा नाही का जो ढिला झाला ना स्क्रू त्याला फिट करणार होतो पण मी माहीत सांगतोय तुम्हाला की तुमच्या दोघांच्या पण डोक्यात टोप्या नाही बरोबर की नाही सांप्रदायिक गाव आहे आणि शक्तितुराची खरी इज्जत या तुरेवाल्यांच्या शक्तिवाल्यांच्या टोपीत असते बरोबर ना ती पहिली घालायला शिका ओ शिवण बुवा नुसता हाव करेल त्याव करून असा नाही काय पाहिल्यापर्यंत मला वाटलं आज मी बाबा मेलो झाला माझा आजचा शेवट असा करू ऋषी बुवा कसा करू काय केलं शिवण बुवा काय केलं इथं बरोबर की मान सन्मान देऊन तुम्ही कार्यक्रम केलाच मान्य करतो तुम्ही मला पण तुम्ही काय केलं उगाच आपल्या हुशार घ्या म्हणून मला म्हणायचंय काय म्हणायचं बघा लक्षात सुद्धा कवी खुशी कधी
गम पाहिजे काय कभी खुशी कभी गम पाहिजे दारू म्हणजे दारू ती रम पाहिजे माय लावण्याची इज्जत न करणाऱ्याला थोडी तरी लाज शरम पाहिजे आणि ऋषी मुलाला हरवायला शिकवण बुवाच्या दम पाहिजे या बुवाच्या दम पाहिजे म्हणून काय म्हणायचंय पहिला ठोका बुवा तुमच्या काळजाच्या आरपार काय म्हणायचंय बुवाला मी रेडा म्हणलो नव्हतो काय म्हणतो की आजची झुंबी आहे बरोबर ना सगळे शाहीर म्हणतात काय म्हणतात शाहीर की आजची झुंबी झुंबी फक्त रेड्यामध्ये होती नाही बैलांमध्ये होते रेड्यामध्ये होते रेडा पण नाही बैल पण नाही बुवा म्हणतात स्वतःला रेडा म्हणून कसा विषय आला बरोबर ना तुमची इज्जत राखूनच आई बाबाची इज्जत राखूनच तुमच्या काळजाचा अर्पण पहिला ठोका माझा काय म्हणायचं लक्ष असू दे ओके वाजव ऋषी बुवा जागेवरती देतो जागेवरती रेडा म्हटलाच म्हणून ना बरोबर पण शास्त्रात सगळा शास्त्रात बनणार हा पुरुष काय संप्रदायाचं भजनी मंडळाचं भंडार आहे आणि इथं शास्त्राचं भंडार असलेलं गाव हे पुरुष गाव आहे म्हणून त्यांचा मान सन्मान राखूनच बुवाचा कार्यक्रम ठेवतो काय म्हणते लक्ष असू दे आई काही कथा सांगतोय आता बघा रेडा म्हटलेत का नाही म्हणून आई काही कथा सांगतोय आता मी तर एका वसाड्याची काय कथा सांगतोय आई काही कथा सांगतोय आता मी एका वसाड्याची म्हशीच्या पोटी जन्मास आली म्हशीच्या पोटी जन्मास आली ही आवडत रेड्याची जन्मास आली ही आवडत Yeah.
पहिल्यापासून
म्हशीच्या पोटी पटवून दिलाय विषय बुवा, याला म्हणतात ऋषी बुवा. काय आमच्या नावात कलम आहे, कर्तव्य दक्ष मराठा बुवा. सांगितलंय तुम्हाला अगोदरच. बोला. विशाल दादांकडून, विशाल सुतार दादांकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. दादांचं लाख लाख धन्यवाद. म्हणून सांगितलंय मी कोणत्या पण टोळा ठेवतो, काळजाच्या आरपार लावतो, काळजाच्या आरपार. जे माझ्या बापांनी शिकवलंय ते तुम्हाला बुवा आपल्याशी बापाचा सारखा नव्हता काय, बरोबर की नाही? तुमच्या आणि माझ्या बापाची बरोबर एक झोंबी झाले, भरपूर झोंबे झाले. त्या प्रत्येक बाया युट्यूब ओपन करा बुवा, ठीक आहे बुवा. युट्यूब ओपन करून बघा आणि सचिन गोळे तुम्हाला कसा शोधला शॉट लावलाय ते पण बघा. स्वतःची लाल करायची नाही. माकड काय म्हणतो? माकड म्हणतो माझीच लाल, पण घासून घासून तुमची लाल किती झाली मला माहितीये. म्हणून सांगतोय मी, आपली तोंडाने आपली लाल करायची नाही. म्हणून सांगते मी. काय म्हणतात बुवा या ठेव चल सवन ना. चल असले थांबा असले वेळ काढत बसत नाही. जाऊ दे. माझ्या माई मावल्या बसल्यात त्यांच्यासाठी ऋषी बुवा. बुवांची सवन सुंदर सवन आहे. बुवांची बुवा सुंदर स्वरूपात तुम्ही तुमच्या सवण्याला बरोबर ना, या रसिकांना मी सांगितलं होतं की आजचा दिवस हा शुभ चांगला दिवस आहे. 5 वर्षानंतर माझ्या बाप्पाच्या खेम देवाच्या मंदिरात हा कार्यक्रम होतोय. तुम्ही सवन माझ्या बाप्पावरती लावायला पाहिजे होते, तुम्ही रसिकांना लावलात. मान्य आहे की मला रसिक मायबाप सुद्धा आपलं मायबाप आहे, बरोबर की नाही? पण आजचा दिवस हा खेम देवावरती, ही माझी ख्याती आहे, बरोबर ना? ही माझी खासियत आहे. मी माझ्या काळकाईला मोठं केलं, तुम्ही तुमच्या खेम देवाला मोठं करायला पाहिजे होतं. ही तुमची चूक पहिली, बरोबर की नाही? म्हणून मला माहित आहे भुवाची पहिली चाल, भुवाची स्तवन मस्त. ठेव हृदयासी मला तुझ्या चरणासी, घेऊन अंतरात स्पंदन, घेऊन अंतरात स्पंदन, माझ्या रसिका हे प्रियवार वंदन. चांगली सवय बुवा, स्तवन चांगली. पण मी सांगितलंय की माझ्या खेळदेवावर मी स्तवन लावली पाहिजे होती. बुवा माझ्या अभिमानाला आता सुद्धा कसं मोठं करतोय लक्षात सुद्धा तुमचं सुद्धा. माझ्या काळकाई माझ्या काळकाईचं रूप अहो दिसे छान खूप. बघा 9 दिवसात 9 रंगाने सजली माझी माऊली, बरोबर की नाही? माझ्या काळकाईचं रूप अहो दिसे छान खूप. हिरवा शालू सुंदर आली, हिरवा शालू सुंदर आली, माझी अंबाबाई हसली गोड गाली. सुंदर आली माझी अंबाबाई हसली गोड गाली, माझी अंबाबाई हसली गोड गाली. Thank you.
माझ्या आधी मायेलाच मी मोठा करणार. तुम्ही तुमचं शिवशंकर मोठा करायचं पहिल्यांदा बोलून गेलो मी. काय मोठा केला तुम्ही? काय केलं सांगा मला. पहिला आलं 10, 15, 20 मिनिटं हा असा करीन तसा करीन ऋषी गेल्या हातशीर खाली चड्डी. एवढा व्यक्तीची काय गरज आहे? सरळ नावं घेणार, सरळ नावं घ्यायचं. दिनेश दादा नवरर अध्यक्ष, बरोबर ना, कमिटीचे मंडळाचे अध्यक्ष, सरळ नावं घ्यायचं. मंडळाचे अध्यक्ष वर्षीला हातून मारावं खाली म्हणून मला म्हणायचं कोणचं घर सुंदर घर काय पैदल चल रहा हूँ गाड़ी चाहिए जीवन के सफर में सवारी चाहिए अकेला है मिस्टर खिलाड़ी इस खिलाड़ी चाहिए. सुंदर सा वाह मस्त. पण तुमच्या शब्दाला कापायची या ऋषीभवन ताकद आहे काय म्हणून जाग्या उतर जाग्या काय म्हणतो लक्ष सूर्या ओढ लागे ही मनाला गणगणचा ओढ लागे ही मनाला शुभ मंगल या दिनाला ओढ लागे ही मनाला शुभ मंगल या दिनाला सुख ठेवा या भक्त जनाला माझी विनंती श्री गणाला. मस्त मस्त पण कसं गावलाय गणपती बाप्पा गावाला गेले काय म्हणतोय बुवा लक्षात सुरू तुमचा तुझे मंगल रूप देवा या मनाला वाटे ठेवा तुझे मंगल रूप देवा या मनाला वाटे ठेवा का तू सोडून गेलात गावा का तू सोडून गेलास गावा तुझ्या चरणी देवी जावा तुझ्या चरणी देवी जावा का तू सोडून गेलास गावा तुझ्या चरणी देवी जावा का तू सोडून गेलास गावा तुझ्या चरणी देवी जावा का तू सोडून गेलास गावा या सुंदर रूप देवा या मनाला वाटे देवा या सुंदर रूप देवा या मनाला वाटे देवा का तू सोडून गेलास गावा तुझ्या चरणी देवी जावा का तू सोडून गेलास गावा तुझ्या चरणी देवी जावा का तू सोडून गेलास गावा तुझ्या चरणी देवी जावा का तू सोडून गेलास गावा तुझ्या चरणी देवी जावा. या मी बारकाई म्हणून तुम्ही आपला काय पण सांगत सुटायचं नाही बरोबर ना. ऋषी बुवा तुझ्या बापाला असा केला मी असा शिकवला माझ्या बाऱ्या झाल्या असा सांगितला कशाला पाहिजे रामाई तुझ्या माझ्या बाऱ्या आहेत ना आईच्या पहिले तुला पैसे दिले का माझ्याशी बारी करायला बरोबर की नाही. कशाला पाहिजे बाऱ्या भांगायला कशाला पाहिजे तुमच्या. मी बोललो की तुमच्या काळजाला कसं वाटेल म्हणून सांगते मी आपला जेवढा पगार आहे तेवढाच बोलायचा. 500 रुपये आजचं तुमची रोज आहे. शिंगवण माऊली शिंगवण मामा तुम्ही जरी मामा असतो कंस मामा आता श्रीकृष्ण आहे बरोबर ना. जरी राजा असलो तरी तुमचा वध करायचा श्रीकृष्ण बनायला लावू नका मला. मामा म्हणता मामाचा मान दिलाय मामासारखं राहा नाहीतर कामाला लावी लक्षात ठेवा. ऋषीबुवा म्हणतात मला हा सांगतोय आपला काटा हा पुढचा वाटा पण वाढत नाही म्हणून सांगतोय दिसा या देखणी लयरव चिकणी अवश्य जरची ही सकू. एक सुंदर बुवा जरा मोठेपणा दाखवायचा कधी करा. मान्य करतो का तुमच्यापेक्षा वयान बारका आहे पण जरा आपली लाल किती करायची आपली लाल कुठपर्यंत करायची. आपण दिसाई देखणी लयरव चिकणी शेजारची ही सकू 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 सकू. टोपीवाला बदलवाला भैया हा दोघीवाला दाबून बघ पैंची. चालेल म्हणून
नका जाऊ मोठी पण तुला कमी नाही करणार फिरवायला लई घासावी लागल हलवायला लई घासावी लागल हलवायला तुझी आलो या गाण्याने आजचा कार्यक्रम भुवानी सुंदररीत्या पार पडले रातभर किती आम्ही गोंगाट करा बरोबर की नाही भुवानी भुवाच्या मर्यादेत राहून भुवांचा कार्यक्रम केला त्यामुळे भुवांनी दुखवणार नाही बरोबर की नाही यानंतर जेव्हा पण शिवण मामा लक्षात ठेवा यानंतर जेव्हा पण तुमची माझी भेट होईल काय त्यांच्या जशास कसं उत्तर देणार शिवण गंभीर आहे काय आजचा कार्यक्रम तुम्ही सुंदरच केला सुंदरच म्हणून तुम्हाला दुखवत नाही मी नाहीतर माझा नादाला जर लागला सांगतो मी तुम्हाला शास्त्रातच तिकडचा एक शब्द न बोलता शास्त्रातच तुम्हाला उभी सोडायची ताकद काय म्हणून सांगतो मी तुम्हाला की तुम्ही मोठेपणा कमी करा मोठेपणा दाखवायचं जरा कमी करा मान्य करतो मी वयात तुमच्या बुद्धी लहान आहे पण किती आपली लाल बुद्धपर्यंत करायची याची मर्यादा ठेवा म्हणून भुवांची गवळीची कट देतो मी ऐका आहो पाटील बाता ठोकत तुम्ही का बसलात पाड्यावर भुवांची सुंदर गवळ भुवांची गवळीची साथ सुंदर आहे बरोबर ना आहो पाटील पाटील बाता ठोकत तुम्ही का बसलात पाड्यावर आपला बैल शरीर जिंकून कधीच वाचलाही वाड्यावर सुंदर भुवानी काका प्रश्न पण विचारले म्हणून बुवा त्या प्रश्नाचा गवळणीचा उत्तर सुद्धा माझ्या गवळणीतून ऐका काय म्हणते भुवाची ही तुझी नि माझी कलियुगात आहे कसा बुवा म्हणतात काय बुवा म्हणतात राधा कृष्णाचं प्रेम आणि आकाचं प्रेम आकाचं प्रेम सगळ्यांना माहिती आहे बरोबर ना प्रेम वरवरलं तुझं बरोबर ना पाखरा आजाद केलंय सगळ्यांना माहिती आहे आता मन भरलं ग तुझं आया गद्दारी करून तूच म्हणते
आदेश करतात की तू मुकुंदाची का धरली नाहीस पण मुकुंदा काना तुम्ही बोललात म्हणून सांगतोय 7व्या अवतारी तू कानाला राधेनं नाही का काना राधेला वचन दिलं होतंस की 8व्या जन्मात या राधेचा तू काना होशील म्हणून पण तू 7व्या जन्मात वचन देऊन या राधेला फसवलंयस म्हणून वा कशी कानाने लक्ष असू द्या अरे काना देतो आठवून तुला मी तुझ्या जपलाई नामार आणि शिकवण मामार अरे काना देतो आठवून तुला मी तुझ्या जपलाई नामार 7व्या जन्मात वचून 7व्या जन्मात वचन देऊन फसवलं तू घनश्यामा 7व्या जन्मात वचन देऊन फसवलं तू घनश्यामा तुमची बारी ओकेच होती त्यात काय वाद नाही पण तुमच्या प्रत्येक शब्दाला कापायची या ऋषीगोंच्या ताकद आहे एकटाच देतो मी सोबत कोण कवी वगैरे कोण आणत नाही एकटाच देतो मला जर जमत नाही तर मी लिहित पण नाही सांगतो बुवाला खुले आम सांगतो बुवा तुमची गवळण मला पटली पण त्याचं उत्तर मला देता आलं नाही पण जर मला देता येतं तर खरे बोल सांगतोय आपला बोलच लागलाय बुवा भल्या भल्याला उघडा करून सोडलाय कालच्या बारीत एक बवा कालच्या बारीत एक कुरवाला भर बारीत राहिलाय ही इज्जत ऋषीभवन राखलाय म्हणून तुम्ही जर मला प्रेम दिलं तर मी तुम्हाला प्रेम देईन नाहीतर दुसरं नाहीतर कायमच तुमचा गिरेम करून टाकेल लक्षात ठेवा ऋषीभवन म्हणतात मला बरोबर की नाही हा म्हणून विषय केला बुवा मला एक मस्त एक फरमाईश द्या की बुवा कोण विनोद होता बुवा सेफनी नका लावू म्हणतात म्हणून एक सुंदर एक मोकळा आणलाय चांगला मोकळा आणलाय बरोबर नाही मनोरंजन नक्की तुमचं करतात शिगोल मामा मनाला लावून घेऊ नका तुमच्यासाठी फरमाईश आले म्हणून काय म्हणते लक्षात असू द्या खाली घे आज म्हणतो बाई तू मी मरत आहे वटाव निश्चित पाहिजे बरोबर ना या कुलीवाल्याच्या वटाव निश्चित पाहिजे म्हणून मला म्हणायचं आहे हा एक ना टिक्या माझ्या समोर हा फिक्या बायका पोरा बिन मी शिवाल्यावर टाकतात धुक्या तिसऱ्या माणसाला तुम्ही बोलले होतं नाही ना म्हणून सांगतो मी हा एक नाटक्या माझ्या समोर हा फिक्या बायका पोरा बिन मी शिवाल्यावर टाकतात ठुक्या या दोन डोंगराच्या मध्ये वरटतो शिगवण फिक्या दोन डोंगराच्या मध्ये वरटतो शिगवण फिक्या कशाला कॉमेंटरी तुम्ही आणलं 500 रुपये मजुरी घ्या आणि निघून जा उगाच आपला काय पण बोलायचं नाही
मी आपल्या नादाला लागायचं नाही मी सांगतोय तुम्हाला 500 रुपये लागले 500 रुपये एवढा काम करा आणि निघून जा जो ज्याला बारी दिली आहे तो आपला विचारा काय करत नाही तो आपला निवडतो ह्या कशाला तुमचा कशाला मोठा मला पाहिजे म्हणून सांगतोय मी चला घ्या बुवानी बारी केले बुवानी सुंदर बारी केले म्हणून बुवानी दुसऱ्या बारी त्यांच्या पहिल्या बारी त्यांच्या काही न बोलता सुंदर पण शेवटला बोलले ते कदम कदम काहीतरी बुडाला आग बरोबर ना त्याची आग मी काढत मग बरोबर ना मी जर बोलत तर तुमच्या मनाला लागत म्हणून जाते त्या विषयाचा भांडवल करत नाही म्हणून शब्दांची मर्यादा ऋषी बुवांना राखलाय तुम्ही सुद्धा राखायचे हा नाहीतर जर या आयोजकांच्या मान सन्मानाला नाही का या आयोजकांच्या शब्दाला मान सन्मान दिला ऋषी बुवांनी म्हणून आजचा कार्यक्रम हा तुमच्या मनासारखा केलाय नाही तर ऋषी बुवाचा चॅनल ऋषी बुवाचा जर तुम्हाला रुद्रावतर बघायचं असेल तर युट्यूब ओपन करा आणि बघा हा सांगतोय मी तुम्हाला आपल्या नाल्याला उगाच लागायचं नाही म्हणून तुम्हाला मायबाबांच्या आशीर्वादाने माझी पहिली प्रथम तरी तुमच्या चरणावरती ठेवली होती बरोबर ना तुमच्याच आशीर्वादाने एवढ्या मोठ्या संख्येने जर ऋषीबुवाची वारी बघायला जर तुम्ही थांबलात तर मी यातच माझं भाग्य समजतो की ऋषीबुवा कुठंतरी चांगलं द्यायला लागलं बरोबर की नाही म्हणून मला म्हणायचंय शेवटला बुवानी सुद्धा चांगलं कार्यक्रम केलं त्यात काही वाद नाही पण बुवा एखाद्याचा मोठापणा आपला मोठापणा करायचा कुठपर्यंत करायचा याच्यावरती तुम्ही जर लक्ष ठेवा आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे या माई मावल्यांनी या फुरुस गावाने हा नवीन बुवा तुमच्या समोर सगळ्यांसमोर आणला होता आणि त्याला तुम्ही सर्वांनी भरभरून प्रेरित दिला म्हणून या पुन्हा एकदा या आयोजकांचं फुरुस गावाचं माझ्या खेळ देवाचं मनापासून आभार व्यक्त करून माझी दुसरी फेरी संपली असं जाहीर करतो बरोबर की नाही तत्पूर्वी माझ्या या गावासाठी माझ्या काळकाई मौलीसाठी एक सुंदर गीत तुमच्या समोर लक्ष द्यायचं काय म्हणायचं की फिरवायचं आवाज खरंच सुंदर आवाज आहे बरोबर की नाही त्याचा मान सन्मान ठेवलाय मोठा मला सांगायचं नाही मी 5 बारा गेला आणि 6 बारा गेला त्याचा पैसे घेताना कशाला सांगताव मी पण आता माझा 5वा शो आहे कितवा शो आहे माझा 5वा शो आहे बरोबर की नाही पण माझा आवाज कसा अजून कालच जागरण केलंय संगमेश्वरात काल सकाळी 11 वाजता आलो दोनच तास झोपलो किती 2 तास संध्याकाळच्या बारीची तयारी करायची बरोबर की नाही अजून 3 आहे किती अजून 3 कार्यक्रम आहेत उद्या करंजालीमध्ये चिपळूण जाईल बरोबर ना अजून 3 कार्यक्रम आहेत म्हणून सांगतोय आपला मोठापणा आपल्या तोंडात सांगायचं नाही त्याचा पैसा आपण घेतो लोकांकडे आपण चिचूक घेतो काय नाही ना म्हणून मोठापणा सांगायचं नाही म्हणून तुम्हा माझ्या प्रसिद्ध प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनस्वी आभार व्यक्त करू बुवाला सुद्धा त्यांनी जे लोकांना चांगलं दिलं त्यासाठी खरंच बुवा तुमचा सुद्धा आभार व्यक्त करतो आणि जर तुम्ही जर अशी जोडी ठेवलात तर ऋषी बुवा कायम तुमच्या पाठीशी उभा असेल लक्षात ठेवा म्हणून मला काय म्हणायचं आहे माझ्या या ग्रामदेवतेने या खेमनाथाने या धुलेश्वराने माझ्या आई काळकाई मौलीने सगळ्यांना या फुरुस गावाला आनंदात नांदवले म्हणून माझ्या आईसाठी 2 शब्द काय म्हणायचं लक्ष असू
माझी पहिली दुसरी प्रेमी संपल्याचे जाहीर करतो. तुम्ही दिलेले या आधार मार्गाला प्रेम आयुष्यभर लक्षात राहील. वा तुम्ही सुद्धा त्याचप्रमाणे दारी केला. तुमचे सुद्धा धन्यवाद मानतो आणि त्याचप्रमाणे त्या अनुषंगाने तुम्ही सुद्धा तुमची दुसरी बारी कराल. लक्षात असू द्या. तुम्हाला वेळ पाहिजे मी जशाच तसा पब्लिक फोन दिलाय. वा याला ऋषिकेश बॉशी ख्याती म्हणतात नाही का. ही खासियत आहे ऋषिकेश बॉशी. कधीच आपल्या बारीला पब्लिक उडून जात नाही. हा जपतोय ऋषी बुवा. समजलं काय. बाऱ्या अशा किती होतील 100 बाऱ्या होतील बरोबर की नाही. पण ज्या आपण अनुषंगाने इथं लोक बसले त्यांचा आदर आपण सगळ्यांनी राखला पाहिजे बरोबर की नाही. हा तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही बरोबर. त्यांची पण बारी आहे बघून जावा. नाही आताच जाल तुम्ही. हा टेन्शन घ्यायचं काम नाही. म्हणून काय म्हणायचंय बुवा तुम्ही बुवा हा आठवलं बुवानी उत्तर दिलं. बुवा खूप जणांनी सांगितलं जरासंध भागीरथ नाही का. हे तुमचं उत्तर चुकीचं आहे. मी सांगितलं तर मला उत्तर नाही दिला तरी काय हरकत नाही. पण कमीत कमी ज्या पुस्तकाला तुम्ही उत्तर आणला त्या पुस्तकाचं नाव तरी सांगायचं तुम्हाला बरोबर की नाही. ही तुमची मोठी चूक आहे. आणि तुम्ही किती प्रयत्न करावं किती झिंगा झाला तुम्ही आपल्या उत्तराच्या लांब लांबपर्यंत पोहोचू शकत नाही बरोबर ना. तेवढा तुमचा अभ्यास नाही बरोबर की नाही. म्हणून सांगतोय की तुम्ही बुवा खूप चांगले आहात आणि लोकांना शिकवण मामा ओ मामा तुम्हाला सांगतोय तुमचं व्याख्यान एक नंबरच आहे. एका जोरात टाळ्या इथं शिकवण मामांसाठी बोलतो मामा म्हणतोय मामा बरोबर की नाही. बुवा खरंच तुमचं व्याख्यान म्हणजे नादच आहे. आणि त्या व्याख्यानाचा कुठेतरी चांगला उपयोग करा. उगाच आपला हाव करून नाव करून आपला वर्ण कसा बसवू नका बरोबर की. हा म्हणून सांगते मी की पुन्हा एकदा तुम्हा माझ्या जमलेल्या बाप्पांना शाहिरी मनाचा मुजरा करून कोण आहे हा ओके शाहिरी मनाचा मुजरा करून माझी दुसरी फेरी संपली असं जाहीर करतो. आणि माझ्या कायकायच्या चरणी माझी वेडी वाकडी सेवा जी झाली ते अर्पण करून माझ्या कायकाय माऊलीसाठी काय म्हणायचंय लक्ष असू द्या. या फुलस गावात मंदिर ग तुझं शोभून दिसलंय आई तुझं शोभून